नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, काल जे आहे DMR द्वारे अधिकृत परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की येत्या 18 सप्टेंबर पासून तुमची ऑनलाईन पद्धतीने जी की परीक्षा सुरू होणारी आहे आणि संपूर्ण संवर्गाकरता जी आहे ही ऑनलाईन परीक्षा जी की घेतली जाणार आहे, ज्यामध्ये रेग्युलरली जे आहे 3 शिफ्ट होतील, ज्यात फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट अशी जे आहे रेग्युलरली 3 शिफ्ट होतील। त्यामध्ये तुमची जी आहे परीक्षा थोडक्यात घेतली जाणारी आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा वेळापत्रकाची डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेतली आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन याचा संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, कारण का त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पदासाठीची परीक्षा कधीपर्यंत येऊ शकते किंवा कोणत्या तारखेला येऊ शकते आपण त्यामध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे। त्यामुळे तो व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणारा आहे। तर मित्रांनो, परीक्षा वेळापत्रकाच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे आता फक्त शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण शेवटच्या राहिलेल्या शिल्लक दिवसांमध्ये जे काही आपले व्हिडिओ सिरीज मधले शेवटचे व्हिडिओ शिल्लक आहेत ते देखील आपण आता कव्हर करणार आहोत। आणि हे संपूर्ण व्हिडिओ परिपूर्ण टीसीएस पॅटर्न नुसार आणि सर्व पदांकरता, म्हणजे की तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केलेला असेल, ज्यामध्ये तुम्ही लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, MSW, लायब्ररियन, फिजिओथेरपिस्ट किंवा इतर कोणतेही पद असो, त्या सर्व पदांचा जेवढा काही नॉन टेक्निकलचा अभ्यासक्रम आहे, म्हणजेच काय तर 60 प्रश्न जे तुम्हाला 120 गुणासाठी विचारले जाणारे आहे, त्या सर्वांसाठीचा अतिशय महत्त्वपूर्ण जो की व्हिडिओ असणारा आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, द वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड मोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड मोर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की शिखर धवन हे यांनी जे आहे द वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड मोर या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे। तर हा एक IMP प्रश्न आहे, तुम्ही फिक्स लक्षात ठेवून घ्या मित्रांनो। हा प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये विचारला जाऊ शकतो किंवा GKGS मध्ये विचारला जाऊ शकतो, कारण का मराठी व्याकरणामध्ये देखील जे काही आता प्रसिद्ध पुस्तक आणि लेखकचा जो टॉपिक आहे आपला, त्यामध्ये देखील हा प्रश्न इन्क्लूड करून विचारला जाऊ शकतो, किंवा जो GKGS चा करंट अफेअरचा आपला विषय असतो त्यामध्ये देखील हा क्वेश्चन इन्सर्ट करून तुम्हाला विचारला जाऊ शकतो। त्यामुळे हा IMP क्वेश्चन्स म्हणून तुम्ही लक्षात ठेवून घ्या की शिखर धवन यांनी जे आहे द वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड मोर या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न 2 आपला असा आहे, भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की गाझियाबाद या ठिकाणी जे आहे भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर जे की स्थापन करण्यात आले। त्यानंतरचा प्रश्न 3 आपला पुढील, भारताचा पहिला ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर कोणत्या एक्सप्रेस मार्गावर बनवण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की दिल्ली मुंबई एक्सप्रेस यावर जे आहे भारताचा पहिला ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर जे की एक्सप्रेस मार्गावर बनवण्यात आलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 4, आदि कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर आदि कर्मयोगी कार्यक्रम, तर याचं उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर जे की 4, आदिवासी या मंत्रालयाने। आदिवासी या मंत्रालयाने आदि कर्मयोगी कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। त्यानंतरचा पुढील आपला 5वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर A, जे की शुभांशु शुक्ला हे जे आहे जे की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे जे की पहिले भारतीय ठरले आहेत। ऑप्शन A या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आपला, जे की 100% डिजिटल बँकिंग झालेले भारताचे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, केरळ हे जे आहे 100% डिजिटल बँकिंग झालेले भारताचे पहिले राज्य आहे। त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 7, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की इसवी सन 1600 मध्ये जे आहे ईस्ट इंडिया कंपनीची थोडक्यात स्थापना जे की झालेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025 च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMR चा टीसीएस पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMR च्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत टीसीएस चे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023 चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला सगळं काही शिकवलं जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची टेन्शन घेण्याची गरज नाही मित्रांनो।
ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील अजिबात गरज पडणारी नसेल. जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMR ची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल. सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल. जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल. तर ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप स्लॅशची लिंक दिली आहे. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल. तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. मित्रांनो, तुम्ही अजूनही A to Z आपला जर DMR साठी असलेला स्टडी मटेरियल क्रॅश कोर्स जर तुम्ही घेतला नसेल तर मित्रांनो तुम्ही वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या त्यांची ऑफिशियली व्हॉट्सअप लिंक मिळणार असेल. तुम्ही व्हॉट्सअपवर कनेक्ट व्हाल, त्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या पदानुसार तुम्ही फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन किंवा फिजिओथेरपिस्ट किंवा तुम्हाला लायब्ररियन, असिस्टंट लायब्ररियन अशा पदांकरता जर तुम्हाला स्टडी मटेरियल हवा असेल तर त्या पद्धतीनुसार तुम्हाला चार्जेस पे करून त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काही इफेक्टिव्ह स्टडी मटेरियल घेऊ शकता, जे की तुम्हाला या अंतिम दिवसांमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा असणारा असेल. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि 100% ट्रस्टेड आहे. त्यामुळे मेसेज करून वेळ वाया घालण्यामध्ये डायरेक्टली तुम्ही पेमेंट करून देखील त्या ठिकाणी स्टडी मटेरियल घेऊन त्यामध्ये तुम्ही वेळ तुमचा इन्व्हेस्ट करू शकता मित्रांनो. तर लगेचच्या लगेच मेसेज करा आणि मिळवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, 1325 मीटर उंची असणारे सातपुडा पर्वतातील अस्तंबा हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जे की जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की नंदुरबार या जिल्ह्यात आहे. त्यानंतर 9वा प्रश्न, खालीलपैकी कशामध्ये गतीज ऊर्जा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की वाहते पाणी, यामध्ये जे थोडक्यात गतीज ऊर्जा आहे. त्यानंतरचा आपला पुढील 10वा प्रश्न, सुंदरलाल बहुगुणा यांनी सुरू केलेले चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की वृक्ष संवर्धन या संबंधित आहे. सुंदरलाल बहुगुणा यांनी सुरू केलेले चिपको आंदोलन. तर तुम्हाला परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की चिपको आंदोलन जे आहे ते कोणी सुरू केलेलं होतं? तर याचं उत्तर काय होणार असेल? सुंदरलाल बहुगुणा यांनी जे आहे थोडक्यामध्ये सुरू केलेलं होतं. कशासाठी? तर वृक्ष संवर्धनासाठी सुरू केलेलं हे चिपको आंदोलन होतं. लक्षात ठेवून घ्या, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपला 11वा, जिल्हा परिषदेची हिशोब तपासणी कोण करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की स्थानिक निधी खाते व महालेखापाल हे करतात. त्यानंतर प्रश्न 12वा, पर्यायामध्ये गायीच्या 4 जाती नमूद केलेल्या आहेत, त्यापैकी कोणत्या जातीचं गाय जे की अधिक दूध देते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 जे की होल्स्टीन फ्रिजियन या गायी जोडक्यामध्ये जे आहे जे की सर्वाधिक दूध देतात. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13वा, बिहार राज्यात डॅश येथे शेरशाह सुरीची कबर आहे. तर शेरशाह सुरीची कबर कोणत्या जे की ठिकाणी आहे बिहार राज्यामध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की सासाराम या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 14वा, औद्योगिक क्रांती हा शब्दप्रयोग डॅश यांनी सर्वात प्रथम प्रचलित केला. तर कोणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की अर्नॉल्ड टॉयनबी यांनी जे आहे प्रचलित केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपला 15वा, इंद्रधनुष्यातील क्रमावर 5वा जो की रंग कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की निळा हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा 16वा प्रश्न, दुर्गापूर हा पोलाद प्रकल्प 1961 साली कोणत्या देशाच्या मदतीने सुरू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की ब्रिटन या देशाच्या मदतीनं करण्यात आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17वा, मारवाड अंध महोत्सव कोठे आयोजित करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की जोधपूर या ठिकाणी जो आहे आयोजित करण्यात येतो. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 18वा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की वॉशिंग्टन DC या ठिकाणी स्थित आहे. त्यानंतर 19वा प्रश्न, सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की सिमुक हे जे आहे थोडक्यामध्ये होते.
त्यानंतरचा 20वा प्रश्न, खालीलपैकी कोणते अम्लाचे वैशिष्ट्य नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की ते लाल लिटमस निळामध्ये बदलतात, हे वैशिष्ट्य नाही. त्यानंतरचा आपला 21वा प्रश्न, खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीची भाग नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे जे आहे थोडक्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा मुख्य भाग नाही. त्यानंतरचा 22वा प्रश्न, नवजी माळी हे डॅश यांचे शिष्य होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की संत तुकाराम यांचे जे आहे थोडक्यात शिष्य होते नवजी माळी. ऑप्शन 2 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या भागामधले टॉप 22 क्वेश्चन होते जे की आपण या भागात पाहिले आहे. तर आता इथून आपण सर्व भाग आपले कंटिन्यू करणार आहोत. सब्जेक्टनुसार देखील आपण सर्व कंटिन्यू करणार आहोत, ज्यामध्ये आपण टेक्निकल देखील कव्हर करणार आहोत. तर ज्या कोणा विद्यार्थ्यांना ज्यांनी फार्मसीसाठी फॉर्म भरला आहे, फार्मा, लॅब टेक्निशियन, MSW, लायब्रेरियन, फिजिओथेरपिस्ट, ड्रायव्हर, इतर सर्व पदांसाठीच्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि संपूर्ण काही TCS पॅटर्ननुसारचा A to Z अभ्यासक्रम मिळवून घ्या मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहितीवर, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.